नमस्कार. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर गुरुला शरण गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत अहंकार असेल तोपर्यंत निरंकार परमेश्वराची, आपल्या अंतरात्म्याची, आपल्या चेतन शक्तीची भेट होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपली अंतरात्मा, आपली चेतना आपले मी कोण आहे ह्याची ओळख आपल्याला गुरुकृपेनेच होत असते. म्हणून जीवनामध्ये प्रथम स्थान भगवंताने गुरूंनाच दिलेलं आहे. काही या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश तीन देव मनुष्य लोकांमध्ये आपलं आपलं कार्य करत आहे. आणि आम्ही या ठिकाणी कोणत्या तरी तीन देवांना एकाला धरू नये. तर ही तीन देव ज्या आदिशक्तीपासून निर्माण केलेले आहे त्या आदिशक्तीला आपण शरण जायचं असतं. तर या ठिकाणी ते निराकार शक्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला गुरुकडे जावं लागतं, गुरुच्या वचनामध्ये राहावं लागतं. का तर या ठिकाणी गुरु आपल्याला जेव्हा नामदान करतात, कारण मनुष्याला म्हणतात ना, नांदून आलास पण गोंधून आलास का. तो गुरुकडे जाऊन आपण नामदान घ्यायचं असतं. नामदान घेत असताना गुरुनं काय द्यायचं तर आपला अहंकारच देऊन टाकायचा. कारण भौतिक वस्तू, संसारातून मिळवलेली वस्तू ती शाश्वत नसते. शाश्वत एक त्रापण आहे आणि एक आपला गुरु आहे. याच्या पलीकडे काही नाही, सगळी मोहमाया आहे. आणि या मोहमायाच्या बाजारातून आपल्याला गुरुच ज्ञानाद्वारे काढू शकतो. संसारात राहत असताना प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे असं म्हणूनच आपण जगायचं असतं. कारण जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, तर या ठिकाणी आपला मार्ग आपणच अवघड करून ठेवतो. आणि परत मग या ठिकाणी तांत्रिक, मंत्रिक, ब्राह्मण, पंडित असे लोक शोधून काही जीवनाचं सार्थक होत नाही. उलट आपण कमवलेलं ते सगळं व्यर्थ जातं. म्हणून ठिकाणी अनमोल असं मनुष्य जीवनाचं कल्याण करायचं असेल तर सद्गुरू वाचून सापडे धरावे ते पायी आधी आधी गुरुकडे जा आणि आपलं कल्याण करा. आणि या ठिकाणी गुरु आपल्याला न मूर्तीशी जोडतात, न जप तप होम हवन स्वशी जोडतात, की तू कोण आहेस. अरे तू त्या निराकार पराशक्तीचा अंश आहेस. पंचतत्वाच्या देहात राहतो आणि या पंचतत्वाच्या देहाच्या अवधी फार कमी आहे. अनमोल असं जीवन आहे. आणि जीवन जगत असताना एक उदाहरण मी सांगते, की ज्याप्रमाणे गाडीमध्ये पेट्रोल आधी काही चालत नाही, कमीही चालत नाही, तसंच आपलं जीवन सुद्धा आहे. अधिकही संसारात रचून पचून चालत नाही आणि अधिकही वैरागी घेऊन चालत नाही. जे आपण मध्य वर्तमान आहे ते वर्तमान साध्य करत असताना आपण ह्या ठिकाणी की गाडीतलं पेट्रोल कधी संपेल सांगता येत नाही. अशाच पद्धती आपले अनमोल असं जीवनचा अंत कधी होईल. आणि म्हणून मग ह्या ठिकाणी आपण आलेत असं गेलो, पाणी वाहून मेलो, काही अर्थ नाही. स्वची ओळखच नाही झाली. मनुष्य जन्मात आल्यानंतर पहिले स्वतःची ओळख करायला पाहिजे, की मी कोण आहे आणि मी आलोय कुठून, जायचं कुठे. हेच आपल्याला सद्गुरू गुरुपौर्णिमा दिवशी ज्ञान आणि नाम देऊन सत्कृत करतात. आणि अशा सद्गुरूला आपण शरण जायला पाहिजे. कारण वर्षातून एकदाच हे येते की आपण गुरुदीक्षा घेऊन दीक्षित होत असतो. म्हणून अनमोल असं जीवनात सार्थक करावं हेच परमेश्वराचरणी प्रत्येक जीवासाठी मागत आहे वरदान. जय सच्चिदानंद.